हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं आपल्याला जिरे चोळून टाकायचे असे. हे आपल्याला खारी बनवायची, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचे. तेल असं चोळून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकायचे. ते आपल्याला पीठ मळून घ्यायचे. आपल्याला पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. याची आपल्याला खारी बनवायची. टाकून घ्यायचे आणि बनवलेला हा साठा त्याच्यावर लावायचा. आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. आपला हा साठा बनवून झालेला आहे. आपण ही पोळी लाटून घेतली. अजून पण ह्या पोळ्या लाटून घेतलेल्या. आपल्याला त्याची खारी बनवायची. हे साठा लावून याच्यावर ही पोळी ठेवायची परत अशी. हिला पण आपल्याला साठा लावून घ्यायचा. आपल्याला मस्त खारी बनवायची छान अशी. हिला असं आपल्याला असं लाटून घ्यायचं. हिला अशी आपल्याला लाटून घ्यायची लांब. आता हे कापून घ्यायच्या अशा छान अशा. आपण हे लाटून घेतलेले. आता आपल्याला हे तळून घ्यायच्या खारी. छान अशा फुगली आपली खारी. खारीला आपल्या लेयर्स आलेल्या छान. हे बघा छान अशी तुम्ही पण खारी बनवा. हे बघा आपली खारी कशी लेयर्स आल्यात आपल्या खारीला छान अशा. नमस्कार, आपली खारी बनवून झालेली आहे छान अशी. हे बघा एकदम कुरकुरीत झालेली खारी, एकदम खुसखुशीत. हे बघा लेयर सारे आलेले आहेत. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. हे बघा एकदम खुसखुशीत झालेली आपली खारी छान अशी. जशी मी बनवली तशी तुम्ही पण बनवा अशी छान.